बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सगळीकडे साजरा होताना दिसतोय। भाविक देखील मोठ्या प्रमाणात मंडळांना भेट देऊन गणरायाच्या चरणी मस्तक होताना दिसतायत। प्रत्येक मंडळ आपापल्या पद्धतीने मंडळाच्या माध्यमातून देखावे सादर करत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे। चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शाहू महाराज तरुण मंडळ ज्या गणपतीला नवसाला पावणारा चिंचवड स्टेशनचा राजा असं म्हटलं जातं, त्या मंडळाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा दाखवण्यात येतोय, ज्यात देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्यवीरांची माहितीपट समजेल असे स्वातंत्र्यवीरांचे अविस्मरणीय बलिदान हे नाटकाच्या रूपात दाखवण्यात येत आहे। यासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत या उपक्रमाचे कौतुक केले आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूया। आता मी आहे चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शाहू महाराज तरुण गणेश मंडळामध्ये। आपल्यासोबत या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, तुमचं नाव काय? अभिजित दत्तात्रय मोशीकर। काय सांगाल तुम्ही, आज गणेश मूर्तीची तुम्ही इथं या मंडळात स्थापना केली, ही परंपरा किती वर्षापासून चालू आली? गेली 47 वर्षापासून चालू आहे। काय सांगाल, 2 वर्ष जो कोविडचा काळ होता त्यानंतर त्याच्यात लोकांनी साध्या पद्धतीने आपल्या गणेश मंडळात गणेश मूर्तीची स्थापना केली। आता 2 वर्षानंतर कोविडचे सर्व निर्बंध हटले आहेत। तुम्ही काय सांगाल की यावर्षी किती उत्साहात तुम्ही गणपती सण साजरा करणार आहात? नाही, उत्साह जोरातच आहे यावर्षी, कारण का दिसतोय आणि पहिल्या पब्लिकांचं पहिल्या दिवसापासूनच गर्दी याला सुरुवात झालेली आहे आणि डेकोरेशनला भरपूर हे मिळतोय आम्हाला। तुमच्या मागे पाहू शकतो की तुम्ही जो एक देखावा लावला इथे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देखावा इथे साजरा केला आहे, याबद्दल अधिक काय माहिती द्याल? स्वातंत्र्याचा आता 75वा अमृत महोत्सव साजरा झाला आहे, त्या दृष्टीने आम्ही हे सगळं जे भारताच्या इतिहासातले लेजंड आहेत ते सगळे आम्ही इथे केलेत। छत्रपती शिवाजी महाराजांपासून लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी आहे, सुभाषचंद्र बोस आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, सावित्रीबाई फुले आहे, मंगल पांडे आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत। हे जे लेजंड आहेत भारतातले, हिंदुस्थानातले, त्यांची सर्व माहिती आम्ही आता जे नवीन पिढी आहे, मोबाईलमुळे ज्यांना माहीत नाही आपला इतिहास, त्यांना आम्ही हे दाखवतो आहे। भारतात जे स्वातंत्र्यात ज्यांनी अविस्मरणीय कामगिरी केली आहे त्यांचा इतिहास आम्ही दाखवतो आहे लोकांपुढे। या देखाव्याच्या माध्यमातून तुम्ही समाजाप्रती अजून काय संदेश द्याल? हे एकीसाठी सगळे झटलेले आहेत, ह्यांनी जे केलं आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात। कुठंतरी आपला समाज थोडा मागं पडत चालला आहे, एकीसाठी हे सर्वजणांनी जे बलिदान दिलं आहे ते लोकांमध्ये आम्ही जागृत करायचा प्रयत्न करतो आहे। तर नक्कीच आपण पाहू शकता की एक चांगल्या पद्धतीने इथे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त इथे जे स्वातंत्र्यवीर जे या देशासाठी झटले त्यांचे इथे देखावा सादर केला आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।